हे बघ, हे न्यूज बघितली का? ते पोरीव कसला बेकार अत्याचार केलाय हे बघ. अरे ही न्यूज हे सकाळीच पाहिली मी, पण तुला माहितीये का या सगळ्यासाठी ना मुलीच कारणीभूत आहे. काय आहे, काय बोलतो? त्यात मुलींची काय चुकी आता? आता बघ ना, जिथे त्यांना समान अधिकार पाहिजे असतो त्यात त्यांना नाईट शिफ्ट असते, नाईट शिफ्ट करावं लागते आणि कामावर त्यांना शॉर्ट्स कपडे घालायचे असतात. मग असल्या गोष्टी होणारच आहेत ना. काय म्हणतो? बरोबर आहे. खरंच तुम्हाला असे वाटते का की मुलींच्या अशा वागण्याने समाजात महिलांवर अत्याचार होत आहेत? लोग बोलते हैं छोटे कपड़े मत पहनो, कपड़े नहीं सोच को बदलो। मी रात्री काम करते, मेहनत करते, पण समाज माझ्या कामापेक्षा माझ्या वेळेवर प्रश्न विचारतो. घर सांभाळले की बायको, बाहेर पडले की बाई का? बाई म्हणजे फक्त सहन करायचे साधन नाही. मुझे मैदान पर हिम्मत मिलती है, पर रास्ते पर डर क्यों? लोक म्हणतात मुली कमजोर आहेत, पण खरी ताकद तर आमच्यातच आहे. काम पण करा, घर पण सांभाळा, तरीही लोक नजरेने तोलतात. लोकांच्या नजरेत बदल हवा, स्त्रीमध्ये नाही. माझ्या अंगावर पांढरं वस्त्र आहे म्हणून मी एकटी नाही, कमजोर नाही. प्रश्न मुलींच्या कपड्यांचा नाही, प्रश्न मुलांच्या संस्कारांचा आहे. कायदा आमच्या पाठीशी आहे, खरी ताकद आमच्या आवाजात आहे. आवाज दाबू नका. माझं बालपण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी नाही तर समाजाची आहे. आम्हाला कपडे, वेळ, स्वप्न यावर प्रश्न नकोत. आम्हाला सुरक्षितता, सन्मान आणि संधी हव्यात. आम्ही स्वतंत्र आहोत, सक्षम आहोत आणि आम्ही काहीही करू शकतो. मैत्रिणींनो, स्त्री ही कमकुवत नाही. कायदा तुमच्या बाजूने आहे म्हणून त्याचा गैरवापर करू नका. कायद्याचा वापर योग्य त्या ठिकाणीच करा. मुद्दाम कोणत्याही पुरुषाला कायद्याचा त्रास देऊ नका, कारण तेही कुणाचे तरी वडील, कुणाचा तरी भाऊ आणि कुणाचा तरी मुलगा आहे. आणि भावांनो, स्त्रीला कमी लेखणं थांबवा. आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, कारण आम्ही समाजाची खरी ताकद आहोत. नवरात्र हा सण केवळ देवीचा नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा आहे. जग बदलण्याची ताकद तिच्यात आहे. तिच्या कर्तृत्वाला मान द्या, कारण तीच खरी प्रेरणा, तीच खरी शक्ती आणि तीच खरी दुर्गा. आज से अब से आन मेरी, मैं तुमको ना छूने दूंगी. जान को चाहे चलनी कर दो, मान को ना छूने दूंगी.